कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक सूर्या, बघू इथे खूप जोराचा झटका लागला का रे? नाही नाही लागलं. आणि असं बी हल्ली मला कशाचाच त्रास होत नाही. का? काकी आले ना. सूर्या, तू पण ना, काकी आल्यापासून तू अगदी लहान मुलासारखा वागायला लागलास. जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या माणसासारखं वागायला लागलं ना, म्हणून आता काकी आल्यावर ती हाऊस पूर्ण करून घेत. तुळजा, कसं असतं ना आयुष्य, आपण एखादं कोडं सोडवत आणलं आणि त्यातला एक जरी तुकडा राहिला तरी ते कोड सुटत नाही. आणि काकी आल्यापासून असं वाटतं की ते कोड सुटून या घराचं एक सुंदर चित्र तयार झालं. सूर्या, एक विचारू का? विचार की. नाही, नको, राहू दे. अगं, माझ्याशी बोलायला तुला एवढा विचार करायला लागतो का? आता विचार की. नाही, नको, राहू देत बाबा. नाहीतर तू पुन्हा म्हणशील की तुम्हा बायकांचा स्वभाव फार शंकेखोर असतो. त्यापेक्षा राहूच दे. तुळजा, अगं विचार की, काय विचारायचंय असं मनात नको ठेवूस. सूर्या, मला ना खूप प्रश्न पडतायत रे. काय झालं? काकी अशा अचानक इथे कशा आल्या? नाही म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं याआधी. आणि हा वाडा सोडल्यानंतर काकांनी काकींनी काय केलं असेल रे? ती दोघं कुठे राहत असते? आणि आता असं अचानक काकींना इथे यावंसं का वाटलं असेल? आता त्यांना आपल्यासोबत का राहावंसं वाटत असेल? काका नेमके कसे गेले असते? आणि त्यातही काकांना जर त्यांची चूक लक्षात आली होती तर त्यांनी आपल्याला निरोप पाठवून आपल्याला त्यांच्यापाशी का बोलावून नाही घेतलं? तुळजा, जे घडलंय त्याचा विचार करून काय होणार आहे का? आणि हे बघ, मी माझ्या काही गोष्टी ठरवून घेतल्या. एखादा माणूस मी माझं मानलं ना की त्याचा खुल्या मनानं मी स्वीकार करतो. त्याचा जास्त विचार करत नाही बस. आणि माणसानं असं असावं, ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातं कधीच फुलत नाही, कोमेजून जात. अरे वा, किती छान बोलायला लागलाय माझा नवरा. आवडलंय मला. आय लव्ह यू. बर, मला सोनाराकडे जायचं. धनुसाठी दागिनं करायला टाकलं, ते घ्यायला जायचं. चांगलंय, आत्तापासूनच तयारी. बरे, चल, ऐन लग्नाला प्रेशर येणार नाही आपल्यावर. जा, तू दागिने घेऊन ये. जा, नाही आपण दोघांनी जायचंय. चल. बरं ठीक आहे, आपण दोघे जाऊ, पण त्याआधी नाश्ता करून घे. ऐक ना, आपण बाहेर नाश्ता करू, मिसळ खाऊ. हा? नाही नाही, नको. का? काकी ओरडतील आपल्याला. त्यांनी सगळं जेवण केलं. बरं ठीक, आवर. हे घे. काय चाललंय यांचं? काके, काय साफसफाई करताय तुम्ही? यात्रा लांब आहे अजून. तुला शांत राहायचं सोडून कशाला काम करत बसली? पुरी करतील ना. अरे त्याच्यात कसलं आलंय तवा काम? ही सगळी आपली खानदानी भांडी आहेत. आणि बघ ना, वर पडून पडून सगळी खराब व्हायला लागल्यात. काय काय तर झाली बी. आपण काय करू, खराब झालेली भांडी सगळी मोडीत घालू आणि जी चांगली आहेत ना त्यांना आपण कलई करू आणि प्यायच्या पाण्यासाठी वापरू. हा, बरं ठीक आहे, कलई करायची भांडी आहेत ना, बाजूला काढून ठेव. तू जा, तू चल बाहेर, तुला धूळ नाही सहन व्हायची. चल. हा वहिनी. सावकाश करा काम. हा. इथं बस तुझी. कशाला तुला सहन होत नाही तरी येते आतमध्ये तू. आईने डबा पाठवला. तिथे ते आतमध्ये. बर. हळू, सावकाश.
राजू तिथून हळूहळू कसं पडलंय हो? नाडी सुरू आहे. उचला याला आधी. हा, ए, उठ उठ उठ. नशीब देव पावला. अरे सर बाजूला. तनु दीदी उचल उचल. ए लागलं नाही तुला बाबा. हा? बरं आहेस ना तू? हाडबीड काय मोडलं आहे ना? नाही तर दवाखान्यात चल बाबा, एक्सरे काढून घे चल. नाही हा? उद्या बघतो. काय वाटलं ना तो डॉक्टर कडे जाऊन येतो. तसं करू नको बाबा. बाहेर घेऊन चल. दादा राजू सगळ्यांना त्याचीच पडली. मी एवढे पडले त्याची कोणाला पडलीच नाहीये. कुठे लागलं का रे? हा? नाही दुखतंय कुठे? मला दाखवशील का कुठे? तिथे पाय लागले. अच्छा इथे लागलंय का? बेरेबल आहे? मला काय झालंय याची कोणाला परवाच नाही. मी मी या घरची आहे का आजी मी या घरचा आहे? हा? अरे, मी काय दगडाची बनली आहे तेव्हा मला कोणी विचारत नाहीये. जिम तर रोज जिमला जातो ना हो. एवढे 6-8 निघातो हट्टा कट्टा आहे. आणि माझं एवढंच वजन त्याच्या अंगावर पडलं तर लगेच सगळे असे प्रश्न विचारतात तसं काय खूप लागलंय त्याला. मी सांगते माझ्या घरात कोणाला काय पडलेलीच नाहीये. कोणाला किंमतच नाहीये. धनु अगं धनु 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 ऐक 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 ऐक. तसं काही नाहीये बेटा. अरे तो जरी जिमला जात असला ना तरी तो कमजोर आहे ना म्हणून विचारत होते. आणि तसंही पडल्यावर तू वर होती तो खाली होता तर बिचाऱ्याला थोडं जास्त लागणार असणार ना म्हणून. माझी कंबर गेली. नाही 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 धनु धनु ऐक मी चेक करते. मी आहे ना मी चेक करते. बघू कुठे लागले तुला. कुठे? इकडे इथे लागले बघू. खूप दुखतंय ना. बरं मी तुझ्यासाठी ना औषध घेऊन आले. हा तू रडायचं नाही. नाही रडायचं. मी औषध घेऊन आले. पटकन आण. चाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.